जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. तुम्ही गणोरी जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवात केली. कसा प्रतिसाद मिळतोय? मी सर्वप्रथम दादांच्या विचाराचा माणूस आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम हे 16 वर्षापासून लगत करतो आहे. पण त्यात 16 वर्षामध्ये मी माझ्याकडं आता 2 वर्षापासून तालुका अध्यक्ष धुरा पण माझ्या खात्यावर आहे. मी बंटीभाऊ देशमुख अजितदादाचे मावस बंधू श्री बंटीभाऊ देशमुख राणा फुलंब्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि दादांचं नेतृत्व चांगले असल्यामुळे दादाची आम्हाला एक आवड होती. त्यामुळे आम्ही दादाच्या नेतृत्वाला बघून काम करत होतो. जे काम आम्ही दादाकडे घेऊन गेलो तर दादाने फुलंब्री म्हणून कुठेही आम्हाला कधी दुरावा येऊन दिला नाही. दादा म्हणायचे की फुलंब्री जसे बारामती आहे तसेच आपण फुलंब्री करणार आहोत. त्या हिशोबाने आम्ही दादाच्याच नेतृत्वाखाली आजही काम करतो. मग आम्ही जलसिंचनचे असो, कुठले नाला खोलीकरण असो, त्या माध्यमातून राहुल भाया टाकले, बंटीभाऊ देशमुख, त्यांचे चिरंजीव सत्यजित भाया देशमुख यांच्या माध्यमातून आम्ही हेही कामं करतो. आणि समाजकारण कमी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचीच आम्ही सांभाळतो. तर त्यामध्ये काय आला, मी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला गणोरी जिल्हा परिषद गटामधून. तर त्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही सर्व उत्साहित होतो. आपले खाली पंचायत समिती गणामधून सुदाम भाऊसाहेब गायकवाड यांचाही उमेदवारी गणोरी गणातून आहे. तसं वाणेगाव गणातून आपल्या कविताताई विश्वनाथजी बनकर हे वाणेगाव गणातून आपल्या सोबत आहे. तर आमचे कामाची उत्साह होता. पण अचानक अशी 28 तारखेला एक दुर्घटना झाली आणि अजितदादा पवार यांचं त्या विमान दुर्घटनेमध्ये बारामध्ये ते विमान लँड होताना अपघाती निधन झालं. ते ऐकून जीवाला म्हणजे अंतःकरण दाटून आलं आणि असं वाटतही नव्हतं. असं वाटायचं की भगवंता हे आपल्याला स्वप्न तर नाही पडत आहे. असं वाटतं हे स्वप्न असलं तर बरं होईल. पण ते स्वप्न नसून ती हकीकत घडली. त्यामुळं आम्ही दादांचा दुखवटा 3 दिवस पाळला. आम्ही कुठलाही प्रचार वगैरे केला नाही, कुठं फिरलो नाही. परंतु दादाने परत दादाच्या जे अगोदरपासून कामाची कारकीर्द होती, तर दादा कधीही कुठल्या कारकिर्दीमध्ये कमी राहिले नाही. तर दादाच्याच याच्यावर आता दादाचा दुसरा व्हिडिओ आला की चला उठा कामाला लागा, असे व्हिडिओ वगैरे दादाचे आम्ही जुने फार बघत होतो. तर त्या माध्यमातून ताईंनी काल सुमित्राताई पवार यांनी शपथविधी घेतला उपमुख्यमंत्रीपदाचा आणि आम्ही परत आजपासून जोमाने कामाला लागलो. आमचं आता ध्येय आहे डोर टू डोर. प्रत्येक घरामध्ये आमच्या सर्कलमध्ये 17 गावं असून 17 गावांमध्ये आमच्या प्रचाराचा दौरा आज आम्ही चालू केला. आणि माझं एक आपल्या सर्व मतदारबंधूंना विनंती राहील की दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तुम्ही दादांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही दादांना एक श्रद्धांजली म्हणून घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून दादांना एक श्रद्धांजली तुम्ही मतदानरूपी श्रद्धांजली द्यावी ही सर्वांना विनंती राहील. तसेच कामाचं उद्दिष्ट आमची भरपूर आहे. जर कधी आम्हाला मतदारबंधूंना ही मतदारबंधूंनी संधी दिली तर त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. जिथंही कुठं काही अडचणी असल्या तर त्या अडचणी आम्ही सोडवण्याचं काम करू. माझ्यासमोर दोन्ही तगडे उमेदवार आहे. दोन्ही तगडे उमेदवार ते जनशक्तीनं मोठे आहे, पण जनशक्ती माझ्या पाठीमागं आहे. आम्ही खरोखर जर कधी सर्व जनतेने आमच्या पाठीमागं राहिले तर आम्ही खरोखर विकास केल्याशिवाय राहणार नाही. पाठीमागचा जो इतिहास बघितला तर त्या माध्यमातून आम्ही पुढेही कामं करू. आणि या आमचं कोणावर मला टीका करायची नाही, पण समोर दोन्ही बलाढ्य उमेदवार आहे. तरी माझी मतदारबंधूंना विनंती आहे की गरीब उमेदवार म्हणून तुम्ही सर्वांनी आमच्याकडे पाहून आणि अजितदादाला एक श्रद्धांजली म्हणून एक घड्याळीसमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करावा हीच विनंती करतो आणि थांबतो. आपलं नाव? बाबासाहेब अप्पाराव तांदळे, राहणार गणोरी तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर. धन्यवाद.